नमस्कार. आज आपण शेतीतल्या एका नव्या, जबरदस्त आविष्काराबद्दल बोलणार आहोत. एक असं उत्पादन जे पिकांची वाढ आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी तयार केलं गेलं आहे. चला तर मग बघूया हे नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये काय क्रांती घडवू शकते. आणि ही जी म्हण आहे ना, छोटा पॅकेट बडा धमाका, ती या उत्पादनाला अगदी परफेक्ट बसते. क्विक ऑन नावाप्रमाणेच एकदम जबरदस्त. या एका वाक्याने नक्कीच सगळ्यांची उत्सुकता वाढली असणार, नाही का? तर हे क्विकॉन म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे एक नवीन जनरेशनचं म्हणजे एकदम आधुनिक आणि सुपर इफिशियंट पीक वाढीसाठीचं टॉनिक आहे. हे पिकांना एक प्रकारचा बूस्ट देतं, ज्यामुळे त्यांची वाढ खूप वेगाने आणि चांगल्या प्रकारे होते. बरं, मग आता आपण जरा खोलात जाऊन बघूया की हे इतकं प्रभावी उत्पादन तयार कसं होतं. आणि ऐकून आश्चर्य वाटेल की याची जी बनण्याची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि यामुळेच ते इतकं खास ठरतं. क्विकॉनचा मूळ स्रोत काय आहे माहितीये? उच्च प्रतीची ऊसाची मळी. हो, अगदी बरोबर ऐकलत. तीच मळी जिच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. यात कुठलेही कृत्रिम घटक नाहीत. सुरुवातच नैसर्गिक गोष्टींपासून होते, ज्यामुळे त्याचा पाळाच एकदम मजबूत आणि नैसर्गिक राहतो. आता ह्याची जी बनवण्याची प्रक्रिया आहे ना, ती पण खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. ऊसाच्या मळीमध्ये काही खास प्रकारचे जीवाणू टाकले जातात आणि एका कंट्रोल केलेल्या वातावरणात त्याला आंबवलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे फायनल प्रोडक्ट तयार होतं त्यात कोणताही जिवंत जीवाणू नसतो. त्यामुळे ते पिकांसाठी 100% सुरक्षित असतं. हे बनतं कसं ते तर आपल्याला कळालं, पण आता खरा प्रश्न हा आहे की या छोट्याशा पॅकेटमध्ये असं आहे तरी काय जे त्याला इतकं शक्तिशाली बनवतं. चला आता याच्या आतलं रहस्य उलगडूया. ऐकून धक्का बसेल, यात 1, 2 किंवा 10-20 नाही, तर तब्बल 200 पेक्षा जास्त सक्रिय घटक आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 200 पेक्षा जास्त. हा आकडाच सांगतो की हे उत्पादन किती पॉवरफुल आहे. विचार करा, 200 पेक्षा जास्त नैसर्गिक घटक एकत्र येऊन पिकांसाठी काम करतायत. तर मग त्या 200 पेक्षा जास्त घटकांमध्ये काय काय आहे? यात अँटीऑक्सिडंट्स आहेत, साखर आहे, अमिनो ॲसिड्स आहेत, नैसर्गिक हॉर्मोन्स आणि विटॅमिन्स आहेत आणि बरंच काही. म्हणजे खरं तर हे एक पॉवर पॅक्ड मिश्रण आहे जे पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी एक परफेक्ट उपाय बनतं. बरं, हे सगळे घटक तर आहेत, पण ते एकत्र मिळून पिकांवर नक्की काय जादू करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा शेतकऱ्याला नेमका काय फायदा होतो? चला बघूया. आणि इथेच क्विकॉन इतरांपेक्षा वेगळं ठरतं. बघा, जुनी जी औषधं होती ती फक्त पिकांना थंडी उन्हाळ्यासारख्या त्रासांपासून वाचवायचं काम करायची. पण क्विकॉन एक पाऊल पुढे आहे. ती फक्त वाचवत नाही, तर फुलांची संख्या वाढवणं, फळांचा आकार मोठा करणं आणि क्वालिटी सुधारणं यांसारख्या गोष्टींना सक्रियपणे मदत करतं. हाच तो नव्या पिढीचा दृष्टिकोन आहे. आणि याचा थेट परिणाम दिसतो शेतकऱ्याच्या फायद्यात. जास्त फुलं लागली की उत्पादन वाढतं आणि उत्पादन वाढलं की नफाही वाढतो. इतकंच नाही तर शेतमालाची क्वालिटी सुधारल्यामुळे बाजारात भावही चांगला मिळतो. म्हणजे फायदाच फायदा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्विकॉनला सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित करण्यात आले आहे. म्हणजे यावर शिक्कामोर्तब झालंय की हे उत्पादन पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित आहे. त्यामुळे जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात किंवा त्याकडे वळू इच्छितात त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय आहे. हे सगळं ऐकून खूपच प्रभावी वाटतंय, बरोबर? पण कदाचित मनात आलं असेल की याचा वापर करणं अवघड असेल. पण थांबा, तसं अजिबात नाहीये. चला पाहूया हे वापरायला किती सोपं आहे. हे बघा, किती सोपं आहे. एका एकराच्या फवारणीसाठी भाजीपाल्यांसाठी फक्त 20 मिली, द्राक्षांसाठी 50 मिली आणि अन्नधान्य किंवा कडधान्यांसाठी तर फक्त 12 मिली क्विकॉन पुरेसं आहे. एकदम सोपं आणि सरळ गणित आहे. चला तर पटकन एकदा महत्त्वाचे मुद्दे आठवूया. 1. हे नैसर्गिक प्रक्रियेतून बनलेलं नव्या पिढीचं टॉनिक आहे. 2. यात 200 पेक्षा जास्त घटक आहेत जे वाढ आणि गुणवत्ता सुधारतात. 3. यामुळे उत्पन्न आणि नफा दोन्ही वाढतो. आणि 4. हे सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित आहे. हे 4 मुद्दे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं, छोटा पॅकेट बडा धमाका. आता विचार करण्याची वेळ आहे की आपल्या शेतीलाही अशाच एका बड्या धमाक्याची गरज आहे का, ज्यामुळे पिकांची वाढ आणि गुणवत्ता एका नव्या उंचीवर पोहोचू शकेल.